नमस्कार मित्रांनो, खानदेश टीव्ही 9 चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो। आजची तारीख आहे 28 मे वार मंगळवार। तुम्हाला धुळ्याचा जुना म्हैस बाजार आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला जुना म्हैस बाजार आणि मीना बाजार दोघे बाजार एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला दुधाची म्हशी दाखवणार आहे आणि सध्याचे जे बाजार कसे भरत आहे मित्रांनो ते तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो सध्याचे जे बाजार आहे ना खूप आता डाऊन आहे मित्रांनो। सध्याचे बाजार आता 2-3 महिन्यानंतर बाजार उठते मित्रांनो। परत चांगले बाजार भरायला तरी 2 महिने लागून जातील मित्रांनो। आजच्या बाजारामध्ये म्हशी आलेले आहे पण घेणारे नाही मित्रांनो। आता थोडे दिवसेंदिवस वाढतील घेणारी संख्या पावसाळा लागल्यावर। परत बाजार तेज येतील मित्रांनो। ही जी दावणी ही साजिद भाई यांची तुम्हाला दावणीचे तुम्हाला म्हशी वगैरे दाखवतोय आणि व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्हाला। जर तर त्यांच्याशी नक्की संपर्क करा। त्यांची नेहमीची दावणी मित्रांनो। या पण म्हशी मित्रांनो इकडे पण त्यांच्या म्हशी बांधलेली आहे। सध्या मित्रांनो आता तुम्हाला 80-90 मध्ये म्हैस भेटते। जर तुम्हाला म्हशी घ्यायची असतील तर लवकरात लवकर म्हशी घेण्याचा प्रयत्न करा। तर आजच्या बाजारामध्ये मित्रांनो थोडी बऱ्या प्रमाणावर गर्दी आलेली शेतकऱ्यांची म्हशी घेण्यासाठी मागच्या बाजाराच्या तुलनेने। कुठले हो तुम्ही? लडिंगचे माडो का? काय म्हशी घ्यायला आले का? घेतल्या का नाही मग? असं आहे का? फिरताय का? बरोबर। कसा आजचा बाजार वगैरे? भाव जास्त आहे का? बरं। काय आपला दुधाचा व्यवसाय का काही व्यापार आहे म्हशीचा? 12 म्हशी का दुधाच्या? दुधाचा व्यवसाय तुमचा? बरं, चालेल, काय हरकत नाही। तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही। पागल मत बनाना, दूध निकाल लिया था शाम को। का हो किती घेतली? 1 लाखाला। कुठले आपण? कोपरगावची आहे का? तर मित्रांनो 1 लाखाला म्हैस घेतलेली मीना बाजारातून। कोपरगावचे शेतकरी होते। तर तुमच्या कमेंट्स होत्या की आम्हाला मीना बाजार दाखवा। तर बघू शकता मित्रांनो मीना बाजारामध्ये सध्या म्हशी कमी आहे। फक्त अजून 1-1.5 महिना मित्रांनो त्यानंतर इथं बाजार जबरदस्त बाजार भरेल ना। जर तुम्हाला घ्यायची असेल मित्रांनो म्हैस तर लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो। इथं तुम्हाला ही मोरा मशीनची दावणी आणि मग तुम्हाला पुढं सर्व जाफराबादी म्हशी पाहायला भेटतील मित्रांनो। आता इथले जे व्यापारी मित्रांनो काही किमती सांगत नाही म्हशींची व्हिडिओमध्ये, कारण त्यांनी तिकडून कमी किमतीने आणलेली असतात त्या म्हशी। मग त्यांची इथं व्हिडिओमध्ये पोल खुलते, त्यामुळे इथले जे काही व्यापारी या आग्राकडचे व्यापारी ते काही किमती वगैरे सांगत नाही।
या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला बाजार दाखवतोय का. हो हो किती घेतली? 1,10,000. कुठले आपण कुठले कुठले कोपरगावचे का तुम्ही पण? तर मित्रांनो ही पण 1,10,000 घेतली कोपरगावची. हा म्हणजे ते जोडात त्यांनी घेतला असेल तो. आता एक शेतकरी चालले मित्रांनो, आपण परत त्यांना पण विचारू कसं इथले जे व्यापारी ती किमती सांगत नाही, मग त्यांना विचारून घेऊ आपण, तुम्हाला एक अंदाज लागून जाईल. दादा कितीला घेतली हो? 90,000 रुपयाला घेतली का? काही तोलावरची काही 8-10 दिवसाची कच्ची आहे का? बरं. तर मित्रांनो तुम्हाला एक अंदाज लावा त्यासाठी मी किमती वगैरे विचारतोय. फक्त तुम्हाला इकडं काही वरती तुम्हाला म्हशी पाहायला भेटतील. सध्याच्या दुधाच्या म्हशी त्या बाजारामध्ये कमी येत आहे. आता 1-1.5 महिन्यानंतर इथं परत म्हशी येतील मित्रांनो. पूर्ण बाजार खाली, नाहीतर सीझनमध्ये एवढी गर्दी असते मित्रांनो, जबरदस्त गर्दी असते या बाजारामध्ये. जेन्युइन है शेड सब? शेड जेन्युइन है सब? गावन है क्या? क्या रेंज की? लाख के ऊपर की क्या? तर मित्रांनो या काही गाब नाही ज्याच्यामध्ये, आणि काही जनलेले आहे, काही लाखोवाले आहे, काही लाखाच्या खालचे वाले आहे. तर बघू शकता मित्रांनो बाजार वगैरे. सीझन मध्ये मित्रांनो या बाजारामध्ये कमीत कमी 5 ते 6 हजार म्हशी तुम्हाला एका बाजारामध्ये पाहायला भेटतील. एवढ्या म्हशी इथं बाजारामध्ये येतात मित्रांनो सीझन मध्ये. सर्व गुजरातचे जाफराबादी मॉडेल आहे मित्रांनो, एवढ्या म्हशी असतात, एवढी इथं जबरदस्त म्हशी असतात. आता जेवढ्या या आज म्हशी मित्रांनो बाजाराच्या दिवशी, या म्हशी फक्त इथं तुम्हाला सोमवारच्या दिवशी एवढ्या म्हशी असतात मित्रांनो सीझन मध्ये. पूर्ण फुल असतो हा सीझन मध्ये हा बाजार. आता बघू शकता बाजार पूर्ण खाली. आपण काही शेतकऱ्यांना किमती वगैरे विचारलेली आहे ज्यांनी म्हशी घेतलेली आहे. आता तुम्हाला वाटत असेल की अगोदर दाखवायची मीना बाजारची व्हिडिओ आता दाखवत नाही. त्याचं कारण हेच आहे मित्रांनो की बाजार व्यवस्थित भरत नाही, चांगले बाजार भरत नाही सीझन ऑफ आहे मशीनचा. त्यामुळे आपण मीना बाजारची व्हिडिओ बनवत नाही सध्या. परत सीझन सुरू झाल्यावर आपण कंटिन्यू व्हिडिओ बनवणार आहे.